हरि ओम मंडळी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. काल आपण पाहिलं होतं यज्ञांचे जे सगळे प्रकार भगवंतांनी अर्जुनाला सांगितले, त्या सगळ्यांमध्ये ज्ञानयज्ञ महत्त्वाचा. त्याचं कारण तो एकच यज्ञ असा आहे जो कर्मज नाही, कर्मामधून जन्म घेणारा नाही. तर मग काय आहे? विवेकजन्य आहे, विचारजन्य आहे आणि म्हणून तो सर्वात श्रेष्ठ यज्ञ आहे असं आपल्याला भगवंतांनी कालच्या भागामध्ये सांगितलं होतं. आणि तो जाणून घेणारा जो माणूस आहे, तत्त्वज्ञान जाणून घेणारा जो माणूस आहे, तो पुन्हा मोहाला प्राप्त होत नाही. अर्जुना, जसा तू आत्ता मोहाला प्राप्त झाला आहे, जसा तुझ्या मनामध्ये आत्ता मोह निर्माण झाला आहे, भ्रम निर्माण झाला आहे, तसा पुन्हा होणार नाही. म्हणून ज्ञानयज्ञ हा महत्त्वाचा असं काल आपण पाहिलं. आपण अध्याय 4 बघतो आहोत आणि 4थ्या अध्यायाच्या 36व्या श्लोकापासून आज सुरुवात करणार आहोत. 36 ते 42 म्हणजे अध्याय संपेपर्यंत आपण हे चालू ठेवणार आहोत. 36व्या श्लोकाकडे आपण आता वळूया. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजीनं संतरिष्यसि. आत्तापर्यंत असं सांगितलं की सगळे 12 यज्ञ वेगळे वेगळे ते ह्याच्याप्रमाणे, ज्याचा जसा स्वभाव त्याप्रमाणे ते यज्ञ करतात आणि परमेश्वराला प्राप्त करतात. त्या सगळ्यांमध्ये ज्ञानयज्ञ महत्त्वाचा. ज्ञानयज्ञ महत्त्वाचा का ते या श्लोकात सांगितलं आहे. काय म्हणतात? पापकृत्तमः असि. जरी तू सगळ्यात पापी असशील, पाप्यांमध्ये उत्तम असं आपण कधी म्हणत नाही, पण पापकृत्तमः, अगदी वाईटातलं वाईट पाप करणारा जरी तू असलास तरी पापेभ्यः सर्वेभ्यः, सगळ्या पापी लोकांमध्ये तू अगदी श्रेष्ठ पाप करणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ असा जरी असलास तरी सर्वम, तुझी सगळी पापं ज्ञानप्लवेन एव, ज्ञानरूपी नौकेच्या द्वारे वृजीनं संतरिष्यसि. ह्या वृजीन म्हणजे पापरूपी सागर, पापरूपी सागराला तू सहज तरून पुढे जाशील. कशाने? ज्ञानप्लवेन, ज्ञानरूपी नौकेने. जर तुला हे ज्ञान झालं, तत्त्वज्ञान झालं, तर तू कितीही टोकाची पापं केलेली असलीस, तू पापी करणाऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त पापी असलास तरी तुझी सगळी पापं किंवा तुझा हा पापांचा समुद्र तू सहज तरून जाशील. आणि म्हणून तू या ज्ञानयज्ञाचा स्वीकार करावास. असं आहे. पापकृत याचा अर्थ पाप करणारा. पापकृत तराहा म्हणजे 2 पापी करणाऱ्यांमध्ये एक जास्त पापी असतो तेव्हा आपण तर प्रत्यययुक्त शब्द वापरतो. आणि तम हा शब्द आपण असं वापरतो की सगळ्यांमध्ये एकमेव कोणीतरी. जसं पर्वतांमध्ये हिमालय पर्वत हा उत्तम आहे, नगोत्तम म्हणतात त्याला. तसं पापी करणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ जरी तू असलास तरी तुला तारून देणार काय आहे? ज्ञानरूपी नौकाच आहे. प्लव म्हणजे नौका. ज्ञानरूपी नौकेने तू तरून जाशील. त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. तर ही ज्ञानशक्तीचे निपाडे, हे आघवेची गाथोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी इये. या ज्ञानी माणसाकडे चोखट म्हणजे योग्य, परफेक्ट असं एक सामर्थ्य असतं. कोणतं? ज्ञानशक्तीचे निपाडे. त्यांच्या ज्ञानाच्या शक्तीच्या जोरावर हे आघवेची गाथ थोकडे, बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यापुढे कसपटा समान आहेत. म्हणजे बाकीचे यज्ञ या ज्ञानयज्ञाच्या समोर कसपटा समान आहेत. देखे विश्वसंभ्रमा ऐसा, जो अमूर्ताचा कवडसा, तो जयाची या प्रकाशा पुरेची ना.
याचा अर्थ असा आहे, विश्व संभ्रमा ऐसा. संभ्रम निर्माण म्हणजे काय म्हणायचं त्याला, अमूर्त अशा परमतत्वाच्या बाबतीमध्ये विश्व आभासरूपी सावली. संभ्रम म्हणजे सावली, इथे सावली असा अर्थ केलेला आहे त्यांनी. विश्व जणू काही त्या परमतत्वाची सावली आहे, संभ्रम आहे, जो अमूर्ताचा कवडसा. जणू काही तो त्या अमूर्त ज्ञानाचा कवडसा, छोटासा एक किरण आहे. तो जयाची या प्रकाशा पुरेची ना. त्याच्या पुढे दुसरा कुठलाही प्रकाश टिकाव धरत नाही. एक कवडसा जरी त्याचा आपल्यावर पडला तरी त्या कवडशाच्या प्रकाशामध्ये दुसऱ्या कशाचाही प्रकाश टिकू शकत नाही किंवा टिकाव धरत नाही. तर तो ज्ञानाचा एक कवडसा जरी तुला मिळाला तरी तू तरुण जाशील. तया कायसे हे मनोमळू, हे बोलताची अति किडाळू, नाही येणे पाडे ढिसाळू दुजे जगी. तया कायसे हे मनोमळू, त्याच्या पुढे तुझ्या हा मनाचा मळ, त्याची काही गणती नाही, गिनती नाही. हे बोलताची किडाळू, हे सगळं बोलणं वाईट आहे. नाही येणे पाडे ढिसाळू, या एका प्रकाशाच्या कवडसा इतकं व्यापक, सगळीकडे पसरणारं, दुजी जगी, दुसरं काहीही नाही. म्हणजे ज्ञानाच्या सगळ्या प्रकाशापुढे, त्याच्या त्या व्यापकत्वापुढे दुसरा कशाचाही पाड लागत नाही. म्हणून ज्ञान हे ज्ञानप्लवेन एव वृजीनम संतरिष्यसी. ज्ञानरूपी नौकेनीच तू या पापरूपी संसाराला तरुण जाशील, असं इथे सांगितलंय. आता पुढे 37वा श्लोक. असं का म्हटलं ज्ञानरूपी नौकेनी तरुण जाशील? तर पुढच्या श्लोकात असं सांगितलंय, अग्नीप्रमाणे हे ज्ञान हे अग्नी आहे, अग्निरूप आहे. जसा अग्नी सगळ्या गोष्टींना पवित्र करतो तसं ज्ञान सर्व गोष्टींना पवित्र करणार आहे. तर ज्ञानरूपी अग्नीमध्ये कर्म भस्म होतात, असं पुढच्या श्लोकात सांगितलंय. बघा, यथा एधांसी समिद्धोग्निही भस्मसात कुरुते अर्जुन, ज्ञानाग्निही सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. यथा आणि तथा, ज्याप्रमाणे आणि त्याप्रमाणे. यथा ज्याप्रमाणे, एधांसी सर्पणाचं लाकूड, त्याला एधांसी असं म्हणतात. ते सर्पणाचं जे लाकूड ज्याप्रमाणे, समिद्धो अग्निही, समिधा म्हणून अग्नीत पडल्यानंतर भस्मसात कुरुते अर्जुन, अग्नी त्याला जाळून टाकतो, त्या काष्ठाला अग्नी जाळून टाकतो. त्याप्रमाणे, तथा त्याप्रमाणे, खालच्या श्लोकामध्ये आहे तथा म्हणजे त्याप्रमाणे. ज्ञानाग्निही सर्व कर्माणी भस्मसात कुरुते. हा ज्ञानरूपी अग्नी तुमच्या सगळ्या कर्मांना भस्म करून टाकतो, म्हणजे कर्मफळांना नष्ट करून टाकतो. कारण ज्याला ज्ञान झालं तो फळाची अपेक्षाच करत नाही. तो सतत कर्तव्य कर्म करतो पण फळाची अपेक्षा करत नाही, म्हणजे सगळे कर्म त्याच्यामध्ये भस्मसात होऊन जातात. ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा, सांगे भुवनत्रयाची काजळी, जे गगना माझी उधवली, तिये प्रळयीचे वाहुटळी काय भ्रपुरे. भुवनत्रयाची काजळी, त्रिभुवनातली सगळा अंधार, काजळी म्हणजे अंधार. जे गगना माझी उधवली म्हणजे उसळली, सगळ्या गगनामध्ये पसरली, उसळली. तिये प्रळयीचे वाहुटळी काय भ्रपुरे. त्या प्रलयकालीन वावटळीच्या पुढे एक छोटासा ढग काय काम करू शकेल. म्हणजेच जेव्हा ज्ञानाग्नी प्रज्वलित होतो तेव्हा कर्मफळाच्या या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यापुढे टिकाव धरत नाहीत. की पवनाचे निकोपे, पाणीयेची जो पळिपे, तो प्रळयानळू काही दडपे तृणे काष्ठे. पवनाचे निकोपे, वारा कोपला, वायू कोपला म्हणजे वादळ आलं आणि
पाणीची जो पळीपे, पाण्याला जो जाळतो असा प्रलय अनलू म्हणजे प्रलयाग्नी, पाण्यामध्ये सुद्धा आग लावतो त्याला ना तो वारा, ना ते पाणी, ना ते तृणकाष्ठ त्याच्यात सापडलेली, यातलं कोणतीही गोष्ट वाचू शकत नाही, कारण वारा त्याचा सहाय्यक होतो. तसं ज्ञानाग्नी हा माणसाच्या कर्मांना जाळून टाकतो, शिल्लक ठेवत नाही. धडाडलेला प्रलयाग्नी गवत आणि काष्ठांनी कसा काय दडपला जाईल, तसा ज्ञानरूपी अग्नी तुमच्या कर्मांनी आणि कर्मफळांनी दडपला जात नाही, उलट तोच तुमच्या कर्मांना जाळून टाकतो. म्हणून हा ज्ञान अग्नी आपल्यामध्ये प्रज्वलित करावा अर्जुना, आणि त्याच्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश प्राप्त करावा. पुढे 38व्या श्लोकामध्ये ज्ञानाचं पावित्र्य आणि तत्वज्ञानाची प्राप्ती कशी होते हे सांगितलेलं आहे. पहिल्या ओळीत ते ज्ञान कसं पवित्र आहे हे सांगतात. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. जगामध्ये ज्ञानासारखं पावक म्हणजे पवित्र करणारं, आपल्या मनातला मनोमल नष्ट करणारं, आपल्या कर्मांच्या फळांचं पाप नष्ट करणारं, इतकं असं पवित्र करणारं ज्ञानासारखं साधन दुसरं जगात कोणतंही नाही. तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनी विंदती. तत् म्हणजे ते म्हणजे ते ज्ञान. तत् या शब्दाने काय निर्देश होतो? ज्ञानाचा. जे ज्ञान पवित्र आहे, त्या ज्ञानासारखं पवित्र जगात दुसरं काहीही नाही. ते ज्ञान तत् स्वयं योग संसिद्ध, कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला. योग संसिद्ध म्हणजे कर्मयोगाच्या द्वारे ज्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे असा माणूस ते ज्ञान स्वतः कालांतराने आत्मनी विंदती, आत्म्यामध्ये प्राप्त करतो. त्याला ते आपोआपच आपल्या आत्म्यामध्ये प्राप्त होतं. पण त्याला अट काय आहे? कर्मयोगाचा अंतःकरण शुद्ध झालेलं असेल तर. नुसतं मला ज्ञान झालं आणि त्यांनी मला पवित्र केलं असं होत नाही, आणि ज्ञान नुसतं कधीच होत नाही. जो कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध करतो त्यालाच ज्ञान होतं आणि त्यालाच ते पावित्र्य प्राप्त होतं. सगळ्यांना पवित्र करणारं असं हे ज्ञान आहे, आणि त्याच्यानंतरच तत्वज्ञानाची प्राप्ती होते. सर्व काही संसाराच्या कल्याणासाठीच आहे असं मानून संसारासोबत पूर्णपणे संबंध विच्छेद होणे यालाच योगाची संसिद्धी असं म्हणतात. योग संसिद्धी म्हणजे काय तर सांसारिक किंवा ऐहिक गोष्टींपासून आम्ही पूर्णतः अलिप्त होणे, आमचा त्याच्याशी काहीही संबंध शिल्लक न राहणे, असं जे असतं त्याला म्हणतात योग संसिद्धी. आता याच्याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. म्हणून बहुती परी पाहता पुढती निर्धारिता, हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आथी. म्हणून बहुती परी पाहता, म्हणून सगळीकडे पाहताना, सगळ्या अनेक गोष्टी बघत असताना, अनेक प्रकार बघत असताना, पुढती निर्धारिता, पुन्हा विचार करत असताना, हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आथी, हे लक्षात येतं की हे ज्ञानाचं पावित्र्य जे आहे ते केवळ ज्ञानामध्येच आहे. ज्ञानाच्या बाहेर तुम्हाला ते कुठे मिळणार नाही. आता त्याला दृष्टांत दिलाय. जैशी अमृताची चवी निवडी जे, अमृताची चव लागल्यानंतर तरी अमृताची सारखी म्हणी जे. एकदा त्याची चव पाहिली की आपल्याला असं सांगता येत नाही की ही अमृताची चव कशासारखी आहे. साखरेसारखी आहे, गुळासारखी आहे, कारल्यासारखी आहे, लिंबासारखी आहे, चिंचे कशासारखी आहे, तर असं नाही सांगता येत. मग त्याचं उत्तर काय? अमृताची चव अमृतासारखीच आहे. आकाशः आकाशोपमः, सागरः सागरोपमः. राम रावणांचं युद्ध हे राम रावणाचंच युद्ध, त्याला दुसरी उपमा नाही. तद्वत जशी
अमृताच्या चवीला दुसरी उपमा नाही, तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानासीची. तशी ज्ञानाला जर कशाची उपमा द्यायची तर ती ज्ञानाचीच द्यावी लागते, दुसऱ्या कशाची देता येत नाही. अग्नीची दिली जाते कारण ज्ञान हे अग्नीप्रमाणे पावक आहे, पवित्र करणारं आहे, आणि त्याच्या इतकं पवित्र करणारं अग्नीशिवाय दुसरं काहीही नाही जगात. म्हणून त्याला फक्त तेवढीच एक उपमा दिली जाते, आणि ती पण मर्यादित. ज्ञानासम ज्ञानच, ज्ञानासम दुसरं काहीही नाही, असं इथे ज्ञानाची महती सांगितलेली आहे. आणि असं हे ज्ञान कालांतराने मिळतं कुणाला? ज्यांनी कर्मयोगाचा अंगीकार केलेला आहे आणि त्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे त्याला. आता हे ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकारी कोण? कुणाला अधिकार आहे हे ज्ञान प्राप्त करण्याचा? सगळ्यांनाच आहे. पण त्यातल्या त्यात सगळ्यात पटकन हे कुणाला प्राप्त होतं? तर श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधिगच्छति. श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्याची ज्ञानावर श्रद्धा आहे, ज्याची कर्मयोगावर श्रद्धा आहे, ज्याची अंतःकरण शुद्धीवर श्रद्धा आहे, अशा श्रद्धावान माणसाला ज्ञान मिळतं. मग श्रद्धा म्हणजे काय? तर शास्त्र, धर्म, परमतत्व यांच्यावर प्रत्यक्ष आदरपूर्वक विश्वास ठेवणे किंवा परमात्म्याची सत्ता मंजूर असणे, मान्य असणे, त्याला श्रद्धा म्हणतात. आणि असा जो श्रद्धावान आहे त्याला ज्ञान मिळतं. तत्परहा म्हणजे साधनामध्ये तत्पर असणारा, साधना करण्यामध्ये कुठेही कुचराई न करणारा, तत्परतेने साधना करणारा, त्याला पण ज्ञान मिळतं. संयतेंद्रियः ज्यांनी सगळ्या इंद्रियांवर पूर्ण संयम साधलेला आहे, ज्याला योग साध्य झाला आहे, सगळी इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहेत, त्याला ज्ञान मिळतं. कोणाकोणाला सांगितलं? एक श्रद्धावान, दुसरं तत्पर, साधनेमध्ये तत्पर असलेला, तिसरं संयत इंद्रियः. हे तीन ज्ञानप्राप्तीचे अधिकारी आहेत. हे तिघांना ज्ञानप्राप्तीचे अधिकारी असं म्हटलं जातं. ज्ञान मिळण्यास पात्र हे तीन आहेत. एक श्रद्धावान, दुसरा तत्पर आणि तिसरा संयतेंद्रिय. ज्ञानम लब्ध्वा ह्या तिघांना ज्ञान प्राप्त झाल्यावर पराम शांतीम अचिरेण अधिगच्छति. अचिरेण म्हणजे त्वरित, ताबडतोब, थोडाही वेळ न लावता त्यांना पराशांती म्हणजे परमतत्वाची प्राप्ती, परमशांतीची प्राप्ती होते. भगवंत तत्व त्याला प्राप्त होतं. ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहुप्रकटे आत्मबोधाचा. अशा लोकांच्या मनामध्ये ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे, हृदयामध्ये स्थापित होतं, ठसतं. अशा आणि शांतीचा अंकुर फुटे, आणि मग त्यांच्या मनामध्ये शांती निर्माण होते. मग विस्तार बहुप्रकटे आत्मबोधाचा, आणि मग एकदा चित्त शांत झाल्यावर तिथे आत्मबोधाचा पूर्ण विस्तार प्रकट होतो, म्हणजे आत्मबोध त्याला प्राप्त होतो. मग जेवती वास पाहिजे, तेवती शांतीची देखिजे, तेथ आप परू नेणिजे निर्धारिता. जेवती वास पाहिजे, वास म्हणजे वाट किंवा दिशा. मग तुम्ही ज्या दिशेला पाहाल तेवती शांतीची देखिजे, तिकडे तुम्हाला शांतीच दिसेल. तेथ आपपरू नेणिजे, मग तिथे आपपर भाव राहत नाही, हा माझा हा परक्याचा, हा भावच तिथे शिल्लक राहत नाही. निर्धारिता, आणि तो निश्चय होतो, आणि मग तो संपूर्ण शांतिरूप होऊन जातो. म्हणून श्रद्धावान, तत्पर, संयतेंद्रिय हे ज्ञानाचे अधिकारी आहेत. म्हणून माणसांनी श्रद्धावान पण झालं पाहिजे, साधनेमध्ये तत्पर पण राहिलं पाहिजे, आणि संयतेंद्रिय पण झालं पाहिजे. म्हणजे मग ते ज्ञान मिळतं आणि ती पूर्ण शांती पण मिळते. आता पुढच्या श्लोकामध्ये अज्ञ
किंवा संशयात्मा किंवा अश्रद्ध असलेल्या माणसाचं काय होतं ते पुढच्या श्लोकात सांगितले. इथे श्रद्धावान माणसाला ज्ञान मिळतं हे सांगितलं, ज्ञान महत्त्वाचं आहे ते सांगितलं, ज्ञानप्लवेनं तू संसार सागर तरुण जाशील हे सांगितलं. मग आता कोणाला हे प्राप्त होत नाही तर अश्रद्धावान माणसाला. मग तो काय आहे ते खालच्या श्लोकात आता आपण बघू. 40व्या अध्याय 4 श्लोक 40. अज्ञाश्च अश्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यती. 3 माणसांचा विनाश होतो. एक कोण? अज्ञः म्हणजे अज्ञानी, ज्याला आत्मज्ञान झालेलं नाही, आत्मबोध झालेला नाही, ज्याला ज्ञान झालेलं नाही, त्याचा नाश होतो. दुसरं अश्रद्धधाना, ज्याची कुणावरही श्रद्धा नाही, परमेश्वरावर श्रद्धा नाही, परमतत्वावर श्रद्धा नाही, त्याचा नाश होतो. आणि तिसरा संशयात्मा, म्हणजे ज्याच्या मनामध्ये संशय आहे, हे होईल का, परमेश्वर मला प्राप्त होईल का, असा ज्याच्या मनामध्ये संशय आहे, असा माणूस विनश्यती, परमार्थापासून भ्रष्ट होतो. विनश्यती म्हणजे नष्ट होत नाही, पण त्याला परमार्थ साध्य होत नाही, परमार्थापासून तो दूर जातो, त्याला विनश्यती म्हटले. नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः. या संशयी माणसाला काय होतं? न अयम लोकः अस्ति. या पृथ्वी तलावर सुद्धा त्याला सुख मिळत नाही. अयम लोकः, या लोकातही सुख मिळत नाही. न परो, परलोकातही सुख मिळत नाही. कारण काय? ते संशयात्मन आहेत, म्हणजे अश्रद्ध आहेत, अज्ञानी आहेत आणि त्यांना काहीच मिळत नाही. म्हणजे लौकिक सुखही मिळत नाही, पारलौकिक सुखही मिळत नाही. ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. मग संशयी जरी पडिला तरी निभ्रांत जाणे नासला, तो ऐहिक परत्रा मुकला सुखासिगा. अर्जुना, जो संशयी आहे, अश्रद्ध आहे, अज्ञानी आहे, ज्याला ज्ञान झालेलं नाही, त्याचं काय? निभ्रांत जाणे नासला, तो निश्चितपणे नष्ट झाला. तो ऐहिक परत्रा मुकला, तो ऐहिक सुखालाही मुकला आणि पारलौकिक सुखाला पण मुकला. जया काळज्वरू अंगी बाणे, तो शीतोष्णे जैशी नेणे, आगी आणि चांदणे सरिसेची मानी. दृष्टांत दिला. काय? काळज्वरू अंगी बाणे, ज्याच्या अंगी काळरूपी ज्वर म्हणजे ताप आहे, ज्याच्या अंगामध्ये म्हणजे अत्यंत तापलेलं आहे सगळं शरीर तापानी. तो शीतोष्णे जैशी नेणे, त्याला थंड स्पर्श पण लवकर कळत नाही आणि उष्ण तर कळतच नाही, कारण तो स्वतःच गरम असतो. आगी आणि चांदणे सरिसेची मानी, त्याला अग्नी काय, अग्नीचे चटके काय आणि चांदण्याची शीतलता काय, दोन्ही गोष्टीतला फरक जसा कळत नाही तसा अज्ञ माणूस ऐहिक सुखालाही दुरावतो आणि पारलौकिक सुखालाही दुरावतो. तैसे साचा आणि लटिके, विरुद्ध आणि निके, संशयी जो नोळखे तो नोळखे हिताहित. असा संशयी माणूस जो असतो तो साच आणि लटिके, सत्य काय आणि मिथ्या काय, खरं काय आणि खोटं काय, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या हे तो जाणत नाही. विरुद्ध आणि निके, विरुद्ध काय आणि योग्य काय हे त्याला कळत नाही. संशयी तो नोळखे हित अहित, आपलं हित कशात आहे, कल्याण कशात आहे आणि अकल्याण कशात आहे. हित म्हणजे कल्याण, आपलं कल्याण कशात आहे, अकल्याण कशात आहे हेही त्याला कळत नाही. म्हणून अज्ञ राहण्यापेक्षा श्रद्धावान व्हावं, साधन तत्पर व्हावं, संयतेंद्रिय व्हावं आणि ज्ञान प्राप्त करावं. म्हणजे मग शांती मिळते, परमतत्वाची गाठी भेटी होते. आणि अज्ञ माणसाने मात्र जर असा प्रयत्न केला नाही तर तो पूर्णपणे नासला, म्हणजे काय झाला, अध्यात्मापासून दुरावला, त्याला अध्यात्म कळलं नाही. आता पुढे 41व्या श्लोकामध्ये कर्मबंधनातून मुक्त कसं व्हायचं हे सांगितलं. कर्म तर करायचीच आहेत, कर्माशिवाय आम्हाला जगताच येत नाही. कर्म करत असताना त्याच्यातून सुटायचं कसं हे या 41व्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलं आहे.
योगवस्सन्न्यस्तकर्माणं ज्ञानसञ्छिन्नसंशयम् आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनंजय. योग संन्यस्त कर्माणं म्हणजे कर्मयोगाद्वारे विधिपूर्वक सगळी कर्म परमात्म्याला अर्पण केलेली आहेत असा तो. म्हणजे शास्त्राने ज्याप्रमाणे सांगितलं आहे की कर्म करा आणि परमेश्वराला अर्पण करा, कर्मफळाची अपेक्षा ठेवू नका, हे जे शास्त्रांनी आम्हाला सांगितलं आहे तद्वत अगदी त्याच्यावर हुकूम जो कर्म करतो त्याला योग संन्यस्त कर्माणम ही संज्ञा आहे. म्हणजे योगामध्ये कर्म ठेवून, संन्यस्त म्हणजे ठेवणे, न्यस्त म्हणजे ठेवणे, संन्यस्त म्हणजे प्रकर्षाने ठेवणे. ज्यांनी सगळी कर्म योगात ठेवली म्हणजे सगळ्या कर्मांच्या बाबतीत समत्व बुद्धी वापरली असा. ज्ञान संछिन्न संशयम, ज्ञानाच्या द्वारे सगळा संशय ज्यांनी छिन्न करून टाकला, नष्ट करून टाकला असे. आत्मवंतम, आणि जे आत्मवंत आहेत असे तीन लोक सांगितले. एक योग संन्यस्य कर्माणम, दुसरे ज्ञान संछिन्न संशयम आणि तिसरा सांगितलं आत्मवंतम. या तिघांना कर्माणी न निबध्नन्ति धनंजय, हे धनंजया यांना कर्म बाधत नाही, या तिघांना कर्म बाधत नाही. एक योग संन्यस्त कर्म, ज्याची कर्म योगामध्ये ठेवलेली आहेत किंवा विधिपूर्वक सगळी परमेश्वराला सर्व कर्म अर्पण केलेली आहेत. ज्ञान संछिन्न संशयम, ज्ञानाने सगळ्या संशयांचा ज्यांनी नाश केलेला आहे. मग आता ज्ञान म्हणजे काय तर विवेक, विवेकाने आपल्या मनातले सगळे संशय ज्यांनी फेडून टाकलेले आहेत. आणि आत्मवंतम म्हणजे अंतःकरण ज्यांनी वश केलं आहे, म्हणजे अंतःकरणामध्ये परमेश्वराची स्थापना केली आहे, अशा तिघांना कर्माणी न निबध्नन्ति, कर्माचं बंधन पडत नाही. म्हणून तू योग संन्यस्त कर्म हो, ज्ञान संछिन्न संशय हो आणि आत्मवंत हो, म्हणजे ही कर्म तुला बाधणार नाहीत असं इथे अर्जुनाला सांगितलं आहे. त्याच्याबद्दल आता ज्ञानदेव काय म्हणतात बघूया. म्हणूनी संशयाहुनी थोर आणिक नाही पाप घोर, हा विनाशाची वागुर प्राणियासी. विनाशाची वागुर, वागुर म्हणजे जाळं. या जाळ्यात गुरफटला माणूस की त्याच्यातून बाहेर पडत नाही, विनाश त्याचा ठरलेला आहे. संशयाहुनी थोर, संशयापेक्षा मोठं, आणिक नाही पाप घोर, फार मोठं याच्यापेक्षा मोठं पाप नाही. हा विनाशाची वागुर, हे विनाशाचं जाळं आहे. कुणाशी? प्राणियासी, सगळ्या भूतमात्रांसाठी हे विनाशाचं जाळं आहे. येणे कारणे तुवा त्यजावा, आधी हाची एक उज्जणावा, जो ज्ञानी याचा अभावा माझी असे. या कारणाने अर्जुना तू याचा त्याग करावास. कशाचा त्याग करावास? संशयाचा त्याग करावास. आणि आधी हाची एकूच जिणावा, याला एकट्याला जिंकावं, जाणून घ्यावं आणि मग जिंकावं. जो ज्ञानियाचा अभावा माझी असे, तो ज्ञानाच्या अभावाच्या ठिकाणीच असतो, म्हणजे अज्ञानाच्या ठिकाणीच असतो. संशयी माणूस अज्ञानी असतो, अज्ञानी माणसाच्या ठिकाणी संशय असतो. ज्ञानी माणसाच्या ठिकाणी कधीही तुम्हाला संशय दिसणार नाही. आपण स्वतः अनुभव घेण्याची गोष्ट आहे ही. जे अज्ञानाचे गडद पडे तैहा बहुवस मनी वाढे, म्हणून सर्वथा मार्ग मोडे विश्वासाचा. अज्ञानाचे गडद पडे, जेव्हा अज्ञानाचा गुडूप अंधार असतो आपल्या चित्तामध्ये, तैहा बहुवस मनी वाढे, त्या मनामध्ये, ज्या मनात अज्ञानाचा अंधार आहे, ज्या चित्तामध्ये, त्या चित्तामध्ये हा बहुवस अनेक प्रकारांनी खूप मोठ्या प्रमाणात वाढतो संशय. म्हणून सर्वथा मार्ग मोडे विश्वासाचा. मग विश्वासाची तिथे काही निर्मिती होणं शक्यच नाही. विश्वासाकडे जाणारा मार्ग तिथे निर्माणच होत नाही, श्रद्धेचा मार्ग तिथे निर्माणच होत नाही. म्हणून या संशयाला थारा द्यायचा नाही, त्याला आपल्यामधून काढून टाकायचं, असं या ज्ञानदेवांनी आपल्याला सांगितलेलं आहे.
आता पुढचा आणि शेवटचा श्लोक या अध्यायातला 42वा. तस्मादज्ञान संभूतं हृत्स्थं ज्ञानासीनात्मनः छित्त्वैनं संशयं योगम उत्तिष्ठोत्तिष्ठ भारत. हे अर्जुना, उठ उठ. दोनदा म्हटलंय उठ, एकदा नाही म्हटलं. उठ उठ, बसू नको, उठ. कसा उठ? तस्माद म्हणून, अज्ञान संभूतम हृत्स्थम ज्ञान आसीन आत्मनः. ज्ञानासीन, ज्ञानामध्ये ज्ञानरूपी तलवार असणारा, ज्याच्या आत्म्यामध्ये ज्ञानरूपी तलवार, असी म्हणजे तलवार, तर त्या ज्ञानरूपी तलवारीला घेऊन तू उठ आणि काय कर? अज्ञान संभूतम हृत्स्थम, हृदयामध्ये राहणाऱ्या अज्ञान, जे अज्ञान निर्माण झालं त्याला योगम छित्त्वा, योगाच्या द्वारे, समत्वरूप कर्मयोगाच्या द्वारे, छित्त्वा, छेदून टाक, संशयम, त्या संशयाला नष्ट करून टाक आणि उभा राहा. काम करण्यासाठी उभा राहा, कार्य करण्यासाठी उभा राहा. ज्या कर्तव्यापासून तू परांगमुख झालास ते कर्तव्य करण्यासाठी तू उभा राहा, असं त्याला सांगितलं आहे. युद्धासारखं भयंकर क्रूर कर्म केल्याने आपलं कल्याण होणार नाही, हा संशय अर्जुनाच्या चित्तातून काढून टाकून त्याला योगस्थ होऊन युद्धाला उभे राहण्याची आज्ञा भगवंतांनी इथे केली आहे. त्याला कर्माला प्रवृत्त केलेलं आहे. आता ज्ञानेश्वर काय म्हणतात बघूया. ऐसा जरी थोरावे तरी उपाये एके आगवे, जरी हाती होय बरवे ज्ञान खड्ग. ऐसा जरी थोरावे, हा संशय जरी मनामध्ये वाढला, माजला, म्हणजे सगळीकडे पसरला, असा संशय माणसाच्या चित्तात जर खूप पसरला तर उपाय एके आगवे, त्याच्यासाठी एक उपाय आहे. जरी हाती होय बरवे ज्ञान खड्ग, ज्याच्या हातामध्ये ज्ञानरूपी तलवार आहे, खड्ग आहे, तो त्याच्यावर एक उपाय करू शकतो. एकच घाव घालायचा आणि तोडून टाकायचं. कशानी? ज्ञानरूपी खड्गानी. काय तोडायचं? संशय तोडायचा, अज्ञान काढून टाकायचं. तरी तेणे ज्ञानशस्त्र तिखटे, निखळू हा निवटे, मग निश्चेखता फिटे मानसीची. त्या ज्ञानरूपी तीक्ष्ण तलवारीनी, तिखट म्हणजे तीक्ष्ण, धारदार, निखळू हा निवटे, हा सर्व, निखळ म्हणजे सर्व प्रकारे, सर्वस्व, हा संशय सर्वस्वी निघून जातो, नष्ट होतो. मग निश्चेखता फिटे मानसीची, मग मन निश्शेषपणे परमेश्वरामध्ये लीन होतं. या कारणे पार्था उठी वेगी वरवता, नाशू करुनी हृदयस्था संशयासी. हृदयस्थ संशयाचा नाश करून तू वेगाने उठून उभा राहा आणि पुन्हा कर्तव्यपरायण हो, अशी आज्ञा भगवंतांनी अर्जुनाला इथे केली आहे. या ठिकाणी आपला 4था अध्याय संपतो. आज आपण इथे थांबणार आहोत. आपण नेहमी अध्याय संपल्यानंतर त्या अध्यायाचा गीता पीयूषमधला एक श्लोक म्हणतो, तो म्हणणार आणि मग बाकीचे आपले श्लोक म्हणून आपण थांबणार. तर गीता पीयूषमधला श्लोक आहे. 4था अध्याय पूर्ण एका श्लोकात सांगितलेला आहे, नीट ऐका. मी 2दा म्हणते. हराया भूभारा अमित अवतारासी धरितो, विनाशूनी दुष्टा सतत निजदासा सुखवितो. नियंता मी भूता समजुनी असे कर्म मजसी, समर्पी तू कर्मी मग तिळभरी बद्ध नसशी. पुन्हा एकदा म्हणते. हराया भूभारा अमित अवतारासी धरितो. ह्या सगळ्या भूमीवरचा भार हरण करण्यासाठी, वाईट गोष्टींचा, पापांचा भार हरण करण्यासाठी मी अवतार धारण करतो. विनाशूनी दुष्टा सतत निजदासा सुखवितो. दुष्टांचा नाश करून
माझ्या भक्तांना मी सुख देतो. नियंता मी भूता समजुनी असे कर्म मजसी. या सगळ्यांचा मी नियंता आहे हे समजून जो कर्म करतो. समर्पी तू कर्मी मग तिळभरी बद्ध नसशी. तसं कर्म कर आणि ती कर्म मला सगळी समर्पित कर, मग तू कणभरही बद्ध होणार नाहीस, त्यातून मुक्त होशील असं आश्वासन दिलेलं आहे. हे गीता पियुष आहे. आपण आजचे श्लोक म्हणूया 36व्या श्लोकापासून 42व्या श्लोकापर्यंत. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः. सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजीनं सन्तरिष्यसि. यथैधांसि समिद्धोऽग्निः भस्मसात् कुरुते अर्जुन. ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा. न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते. तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति. श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः. ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिम् अचिरेणाधिगच्छति. अज्ञश्चाश्रद्धधानाश्च संशयात्मा विनश्यति. नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः. योगसन्न्यस्तकर्माणं ज्ञानसञ्छिन्न संशयम्. आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय. तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः. चित्वैनं संशयं योगम् उत्तिष्ठोत्तिष्ठ भारत. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसन्न्यासयोगो नाम 4थोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरिः ओम. आज आपला 4था अध्याय इथे संपला. आज आपण इथे थांबू. बाकीचा भाग आपण उद्या बघणार आहोत. हरि ओम.